संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी घरात उरलेल्या चपात्यांपासून बनवूया भन्नाट असा स्नॅक्स ब्रेकफास्ट। तर त्यासाठी इथं ताटामध्ये चपात्या घेतलेल्या आहेत। या सकाळच्या आपल्या ज्या बनवून राहिलेल्या चपात्या आहेत त्या आहेत, तर त्या अशा प्रकारे मोडून घ्यायच्या। तुम्ही आहे अशी एक चपातीसुद्धा तळू शकता किंवा अर्धीसुद्धा करू शकता। तर इथं मी एका चपातीचे 4 भाग केलेले आहेत आणि आता हे जे तयार केलेले भाग आहेत ते आपण थोड्या थोड्या तेलामध्ये व्यवस्थित मंद आचेवरती तळून घ्यायचं आहे। जसं व्हिडिओत दिसतंय त्या पद्धतीनं सुरुवातीला जास्त बुडबुडे येतात आणि जेव्हा चपाती तळून होत्या तेव्हा चपातीचे जे बुडबुडे आहेत ते कमी यायला लागतात। तर अशा प्रकारे खरपूस आणि मंद गॅसवरती आपण ती चपाती तळून घ्यायची आहे। छोट्या भुकेसाठी भन्नाट असा नाश्ता आहे। शिवाय उरलेल्या चपात्या सुद्धा आपल्या संपून जातात। तर अशा पद्धतीने आपण तळून घ्यायचं आहे मंद आचेवरती। तळल्यानंतर तळून एका ताटामध्ये ठेवायचं आहे। तुम्ही आता इथं मी चपातीचे 4 तुकडे केलेत, तुम्ही पूर्ण एक चपाती जरी तळली तरी सुद्धा चालू शकते। तर इथं आपली चपातीचा जो तुकडा आहे तो तळून झालेला आहे। अशा पद्धतीने खरपूस बारीक गॅसवरती तळून घ्यायचा आहे। असंच आपण बाकीचे सुद्धा तळून घेऊया। गॅस शक्यतो मध्यमच ठेवायचा, जास्त मोठा केला तर चपाती वरतून करपते आणि आतून कच्ची राहते। कच्ची राहते म्हणजे जशी आपल्याला कुरकुरीत हवी आहे तशी होत नाही। तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण बाकी सगळ्या चपात्यांचे तुकडे तळून घ्यायचे आहेत। आपल्या इथं चपातीचे तुकडे तळून झालेले आहेत। इथं तुम्हाला एक तुकडा तोडून दाखवते किती कुरकुरीत झालेला आहे। अगदी असंच कुरकुरीत झालं पाहिजे। तर आता आपण त्यानंतर इथं घेतलेलं आहे कांदा, टोमॅटो, काकडी आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। याच्यामध्ये आपण काही बेसिक मसाले घालूयात। तर त्यात तुम्ही चाट मसाला, आपली जी मिरची पावडर आहे ती सुद्धा घालू शकता, तर तुमच्या आवडीनुसार। इथं मी फक्त थोडंसं मीठ घालणार आहे आणि वरतून थोडासा लिंबू पिळणार आहे। तर आता आपण एक तुकडा त्यातला काढून घेऊया आणि जसं व्हिडिओत दिसतंय तसं मांडणी करून आपण जे भाज्या बारीक चिरून घेतलेल्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि मीठ घालताना आधी मीठ घालून ठेवायचं नाही। ज्या टायमाला तुम्ही खाणार आहे त्याच्या अगदी 1-2 मिनिट आधीच मीठ मिक्स करायचं, म्हणजे त्या भाज्यांना पाणी सुटणार नाही आणि आपली जी तळलेली चपाती आहे ती मऊ होणार नाही। तर अशा पद्धतीनं घालायचं। तर तुम्ही याच्यावरती चाट मसाला आणि लाल तिखटसुद्धा टाकू शकता तुमच्या आवडीनुसार। मी याच्यावरती फक्त लिंबू पिळणार आहे। तर अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला मी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटू अशाच नवीन आणि छोट्या रेसिपींसोबत।